रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आपले स्वागत आहे. आपण भाग 1 मध्ये 255 ओवीपर्यंत वाचन केलेले आहे. आज आपण दुसऱ्या भागामध्ये 256 ते पुढे 500 पर्यंत वाचन करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. पै साध्य साधन प्रकारे फळ भोगू तो गा पसरे एवं गोविले संसारे अत्यागीते. मग अर्जुना, कर्म फल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परस्परेच्या रूपाने, या परंपरेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढच होत राहते. याप्रमाणे कर्मफलाची आशा न सोडलेल्यांना जन्म मरणाचे चक्र आपल्या फेऱ्यातून गुरफटून घेते. येरी जाईच्या फुला फाकणे त्याची नाम जैसे सुकणे तैसे कर्म मिशे न करणे केले जिही. एरवी जाईच्या फुलांचे उमलणे म्हणजे जसे त्या फुलांचे सुकणे होय, त्याप्रमाणे त्यांनी फलाशा टाकून कर्मे करून फलभोगाच्या दृष्टीने कर्मे केली नाहीत असे केले. बीजाचे वरोशी वेंचे तै वाढती कुळ वाढू कांचे तेवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम. बियांचे धान्य जेव्हा पोटीस खर्च होते तेव्हा वाढणारा शेतकीचा उदीम नाश पावतो. त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम म्हणजे फलाची वाढ संपून टाकले आहे ते सत्वशुद्धी सहाकारी गुरु कृपामृत तुषारे साशिन्नलेनी बोधे ओसरे द्वैतधन्य. तेव्हा त्यांना अंतःकरण शुद्धीचे साह्य मिळून त्यावर श्री गुरूंच्या कृपेचा अमृतमय वर्षाव झाला. म्हणजे भरभराटीला आलेल्या बोधाच्या जोरावर भेदामुळे उत्पन्न होणारी दीनता पारच हटते. तेव्हा जगदा भाषमिषे स्फुरेते त्रिविध फळनाशे येथ भोगता भोग्या पैसे निमाले हे. जगताची प्रतीती होण्याच्या निमित्ताने जे 3 प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते ते ज्यावेळी नाहीसे होते त्यावेळी स्वाभाविकपणेच भोगता व भोग्य हे सर्व प्रकार तेथे पार मावळलेले असतात. घडे ज्ञान प्रधानो हा ऐसा संन्यासू जया विरेशा ते फळ भोग सोसा मुकलेगा. हे वीर श्रेष्ठ अर्जुना, ज्यांना हा ज्ञान प्रधान संन्यास कर्मत्याग साधला ते कर्म फल भोगाच्या म्हणजे जन्म मरणाच्या त्रासापासून मुक्त झाले. आणि येरे कीर संन्याशी जय आत्मरूपी दिठी पैसे तै कर्म एक ऐसे देखणे आहे. आणि या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टी पोचते तेव्हा कर्म हे एक निराळे असे कुठे दिसते. पडोनी गेलिया भिंती चित्रांची केवळ होय माती की पाहलिया राती अंधारे उरे. भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची माती होते अथवा उजाडल्यावर काळोख राहतो काय. जय रूपची नाही उभे तैसा उली काह्याची शोभे आरसे नवीन बिंबे वदन के पा. जेव्हा शरीराचा आकारच उभा नसतो तेव्हा सावली कशाची शोभेल. आरशा वाचून मुख प्रतिबिंबित कोठे होईल बरे. फेटलिया निद्रेचा ठावो कैचा स्वप्नाशी प्रस्तावो मग ते साचका वावो कोण म्हणे. झोपेचा ठाव ठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्नाचा प्रसंग कोठचा. मग ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे कोण म्हणेल. तैशी गा संन्याशी येणे मूळ विद्येशीच नाही जिने मातीयेचे कार्य कोणे घेपे दिजे. त्याप्रमाणे या ज्ञान प्रधान संन्यासाने जर अज्ञानालाच जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा टाकावे.
म्हणून संन्यासी पाही कर्माची गुठी खिजेल काही पर्या विद्या फुलादिही आहे जय का. म्हणून असे पहा की या ज्ञान प्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट केली जाईल काय, परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहामध्ये असते तै जय कर्तेपणाची निथावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची आरा निवे रचली शेजई. जेव्हा कर्तेपणाच्या जोरावर आत्मा बऱ्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो व जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थित झालेली असते तै तरी गाव सुवर्मा बीजावळी आत्मया कर्मा आपाडे जैशी पश्चिमा पूर्वेशी का. मर्मदना अर्जुना, त्या वेळेलाही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा असतो तसाच आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असतो. ना तरी आकाशा का आभाळा सूर्या आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायुशी जैशी. अन्यथा आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू यात जसा वेगळेपणा आहे. पांघरुनी नैचे उदक अशी नैची माझी खडक परिजानशी का वेगळी कुडीची ते. नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक नदीमध्येच असतो, परंतु नदी व खडक यामध्ये अतिशय फरक असतो, तो हे तुला ठाऊक आहे. हो का उदकाजवळी परिशिनानी चिते बाबुळी काय संगास्तव काजळी दीपू म्हणू ये. पाण्याच्या अगदी जवळ गोंडाळ असे नका, परंतु गोंडाळ हे पाण्यापासून केव्हाही वेगळेच आहे. दिव्याच्या संगतीला असल्यामुळे म्हणजे त्या दिव्यातील काजळीला दिवा म्हणता येईल काय. जरी चंद्री झाला कलंकू तरी चंद्रेशी नवे एकू आहे दिठी डोळ्या विवेकू आपाडू जैसा. चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असलेला दिसतो तरी तो चंद्राशी एकरूप नाही व दृष्टी आणि डोळा म्हणजे चर्मगोलक यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा आहे. नाना वाटा वाटी जातया ओघा ओघी वाहतया आरिसया आरिसा पाहतया आपाडू जेतला. अथवा वाट आणि वाटेने जाणारा, नदीचे पात्र आणि पात्रात वाहणारे पाणी, आरसा व आरशात पाहणारा यांच्यामध्ये जितका विलक्षण फरक आहे. पार्थागा ते तुले निम्माने आत्मेनिशी कर्मशिने परी घेव विजया ज्ञाने ते किरयशे. अर्जुना, तितक्या मानाने आत्म्याहून कर्म वेगळे आहे, परंतु अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्म भासे ते खरोखर असे आहे. विकाशे रविते उपजवी द्रुती अली करवी भोगवी ते सरोवरी का बरवी अब्जिनी जैशी. कमलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने रवीचा उदय झाल्याचे सुचविते व परागातील सुगंध भुंग्याकडे भोगवितो. कमलिनीकडून त्या क्रिया झालेल्या दिसतात, परंतु ती तर आपल्याकडून काही न करता सरोवरात स्तब्धच असते. हे सर्व सूर्य करतो आणि त्याचे ते कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते. पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारण काची तैशिया करू पाचाही तया कारण रूपा. पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया या वस्तुतः दुसऱ्या कारणाकडूनच घडून येतात. ती कारणे 5 आहेत, त्याचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो. पंचैतानि महाबाहु कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहू, सर्व कर्मांच्या सिद्धीला आवश्यक अशी ही 5 कारणे सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत, ती तू माझ्यापासून समजून घे. आणि 5ही कारणे ते
तूही जानशील विपाये, जी शास्त्री उभवून बाहे बोलती तया ते. आणि कर्माची ती 5 कारणे तूही कदाचित जाणत असशील, कारण की शास्त्रे हात वर करून ती कारणे सांगतात. वेदरायाची राजधानी, सांख्य वेदांताचा भुवनी, निरूपणाचा निशान ध्वनी गर्जती ते. वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत रूपी मंदिरात व्याख्यान रूपी नौबतीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत. जे सर्व कर्म सिद्धी लागी, येची मुद्दले हो जगी, येथन सुवावा भंगी आत्मराजू. ते आशे की जगामध्ये सर्व कर्मांची सिद्धी होण्याकरिता हीच 5 कारणे आहेत. या कारणांच्या ठिकाणी आत्मराजास अयोग्य रीतीने घालू नये. या बोलाची डांगुरटी, ती प्रसिद्धी झाली किरीटी, म्हणून तुझा हवन कर्मपुटी वसो काजे. अर्जुना, अशा वर्णनाच्या दवंडीने ती कारणे प्रसिद्धीस आली, म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत. आणि मुखांतरी ऐकिजे, तैसे कायसे हे ओझे, मी चित्ररत्न तुझे असता हाती. आणि मी ज्ञानरत्न तुझ्या स्वाधीन असताना दुसऱ्याकडून ऐकावे असे संकट तरी कशाला. आरिसा पुढा मांडलिया, का लोकांच्या डोळ्या, मानू देवा पाहावया आपुले निके. आरसा पुढे मांडला असताना आपले सौंदर्य पाहण्याकरिता लोकांच्या डोळ्यांना कशाकरिता महत्व द्यावे. भक्त जैसेनी जेत पाहे, तेथ ते तेची होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो. असा जो मी, तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालो आहे. ऐशे प्रीतीचेनी वेगे, देवो बोलताशी नेघे, तवा आनंदा माझी अंगे विरतसे येरू. प्रेमाच्या भराने असे बोलत असता देव भानावर राहिले नाहीत व इकडे त्याच वेळी आनंदामुळे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले. चांदणी याचा पडी भरू, जालया सोमकांताचा डोंगरू, विघरोनी सरोवरू हो पाहे जैसा. चंद्रकांत मण्याच्या डोंगरावर चांदण्याचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर व्हावयास लागते. जय तैशी सुख आणि अनुभूती, या भावाची मोडून भिंती, आतले अर्जुना कृती सुखची चेत. त्याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव अशा द्वैत भावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळ सुखच झाले, तेथ समर्थू म्हणून देवा अवकाशू झाला आठवा. मग बुडतयाचा धावा जीवे केला. तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले व मग अनंतात विरणाऱ्या अर्जुनाची त्यांनी मनापासून त्यास देह स्मृतीवर आणण्याची खटपट चालविली. अर्जुना येसने धेंडे, प्रज्ञा पसरेशी बुडे, आले भरते एवढे ते काढून पुढते. अर्जुना, एवढे मोठे प्रस्थ, पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता. एवढे आनंदाला भरते आले होते, त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देवो म्हणे हागा पार्था, तू आपण पे देख सर्वथा, तव श्वासूनी ये रे माथा तुकी येला. देव म्हणतात, अरे अर्जुना, तू चांगला देहभानावर ये. तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलविले. म्हणे जानशी दातारा, मी तुझशी व्यक्ती शेजारा, उबगला दे काहारा येऊ पाहे. अर्जुन म्हणतो, हे प्रभू, तू जाणतोस की तुझ्याहून वेगळा देह धारण करून तुझी संगती करण्याला कंटाळलेला मी
मूळ ऐक्याला येऊ पाहत होतो. तया ही हा ऐसा लोभे दे तसा, जरी लालसा तरी काजी घाली तसा आड जीवा. त्या माझीही लोभाने जर तुम्ही उत्कट इच्छा पुरवित आहात, तर मग माझा सुखाशी योग होण्यास मध्येच जीवदशा ही आडकाठी का घालीत आहात. तेथ श्रीकृष्ण म्हणतीन की अद्यापि नाही मा ठाऊके, वेढा चंद्र आणि चंद्रिके न मिळणे आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, वा तुझे व आमचे मूळचे ऐक्य आहे, तुला अजून माहीत नाही काय. वेड्या चंद्राचा व चांदण्याचा कधी वियोग आहे काय. आणि हाही बोलून भावो, तुझ दावो आम्ही भिवो, जे रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे. आणि हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखविण्याला आम्हाला भीती वाटते, कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते, तसे हे तुझ्या व आमच्या मधील प्रेम आहे. येथ एकमेकांची खुने विसंवादू तवची जिने, म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे. अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांचा आत्मस्वरूपाशी वेगळेपणा आहे, तोपर्यंतच आपले जगणे शक्य आहे. म्हणजे मी एक देव तुला उपदेश करणारा व तू एक भक्त उपदेश ऐकणारा, अशा द्वैत भावाने असणे शक्य आहे. म्हणून याविषयीचे म्हणजे परमार्थता ऐक्याविषयीचे बोलणे राहू दे. मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडुसुता, यवम कर्मा भिन्नता आत्मेनिशी. अर्जुना, मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे हे आता आपण कसे बोलत होतो. तवा अर्जुन म्हणे, देवो माझी मनीचेची स्वभावे प्रस्ताविले बरवे प्रमेय तेजी. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवाने माझ्या मनात असलेला जो चांगला विषय तो सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केली आहे. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगेन आईशी पैज घेतली का. सर्व कर्मांचे बीज जी 5 कारणे ती तुला मी सांगेन अशी आपण प्रतिज्ञा केली. आणि आत्मया येथ काय सर्वथा लागू नाही, हे पुढारलाशी ते देई लहाने माझे. आणि कर्माच्या कारणाशी आत्म्याचा काही एक संबंध नाही, हे जे तू बोललास तो माझा आवडीचा विषय मला सांग. या बोला विश्वेशे मनितले तोषे बहुवशे, ये विषयी धरणे बैशे ऐशे के जोडे. या अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचे मालक जे श्रीकृष्ण भगवान ते मोठ्या संतोषाने म्हणाले, या गोष्टीविषयी हट्ट धरून बसेल असा मनुष्य कोठे मिळणार आहे. तरे अर्जुना निरूपे जेल ते कीर भाषे आतुल परिमेचू, हे होई जल ऋणिया तुझ. तर अर्जुना, तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगता येईल, परंतु या प्रेमाचे तुला कर्जदार व्हावे लागेल. तवा अर्जुन म्हणे, देवो काही विसरले मागील भावो, ये गोठी के राखता हो मी तू पणजी. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपण मागे 293 उभीत बोललात ते सर्व विसरलात वाटते. अहो महाराज, या गोष्टीत अजून आपण मी तूपणा ठेवलातच की. हेथ श्रीकृष्ण म्हणते, हो का आता अवधानाचा पसरून का करून का पुढारले ते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे आहे काय. तर जे मी सांगेन म्हणून म्हणालो ते आता अवधानाचा चांगला विस्तार करून ऐका. तरी साच जिगा धनुर्धरा सर्व कर्माचा उभारा, होय बाहिर बाहिरा करणी पाचे. तर अर्जुना, खरोखरच सर्व कर्मांची उभारणी या 5 कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर होती. आणि पंचकारण दळवाडे जिही कर्माकारू मांडे, ते हेतू तव उघडे 5 आती. आणि ज्या 5 कारणाच्या समुदायाकडून कर्मास सुरुवात होते, तीच कारणे हेतू असल्यामुळे
ते हेतूही उघड उघड पाच आहेत. एर आत्मतत्व उदासीन, ते ना हेतू ना उपादान, ना अंगे करी संवाहन कार्यसिद्धीचे. या कारणाहून वेगळा जो आत्मा आहे तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्त करण अथवा उपादान कारण तो होत नाही, अथवा तो स्वतः कर्मकार पार पाडण्याच्या कामी सहाय्य करीत नाही. तेथ शुभाशुभी अंशी निपजते कर्मे ऐशी, राती दिवो आकाशी जिया परी. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांचा संबंध नसूनही ती आकाशात उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ प्रकारची कर्मे संबंधाशिवाय उत्पन्न होतात. तोय तेज धुमो यया वायुसी संगमू झालिया होया भ्रागमू योमते नेने. पाणी, उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध झाला असता आकाशात ढगांची उत्पत्ती होते, पण आकाशाला तर त्या ढगाच्या उत्पत्तीची खबरही नसते. नाना काष्टी नाव मिळे ते नावाडेनी, चळे चालविजे अनिळे उदकते साक्षी. अनेक लाकडांची नाव तयार होते व ती नाव नावाड्याकडून पुढे ढकलली जाते आणि वाऱ्याकडून चालविली जाते. हा सर्व व्यवहार पाण्यात होतो, पण पाणी त्या सर्व व्यवहाराला केवळ आधारभूत असते. का कवने के पिंडे विचितावतरे भांडे, मग भवंडीचे दंडे भ्रमे चक्र. अथवा माती एखाद्या चिखलाच्या गोळ्याच्या रूपाने खर्ची पडून त्या चाकावर तो गोळा टाकला, त्या चाकाला दंडाने फिरविले असता ते चाक फिरते व त्यातून मडके तयार होते. आणि कर्तृत्व कुलालाचे तीथ काय ते पृथ्वीचे, आधारा वाचू निवेचे विचारी पा. आणि त्या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनविण्याचे काम कुंभार करतो. आता या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनविण्यात एका आधाराशिवाय पृथ्वीचे काय खर्च होते, विचार कर बरे. हेही असो लोकांच्या राटी होता आगव्या, कोण काम सवितया अंगा आले. त्याप्रमाणे हे पाच हेतू एकत्र झाल्यावर या पाचच कारणाकडून कर्मरूपी वेलीची लावणी केली जाते. आत्मा त्या कारणाहून व क्रियेहून निराळा आहे. आता ज्याप्रमाणे मोती तंतोतंत वजन करून घ्यावीत, त्याप्रमाणे ही पाच कारणे आता तुला निरनिराळी खुलाशीवार बारकाईने सांगतो. आता तिची वेगळाली पाचवी विवंचुगा भली, तुकोनी घेतली मोती जैशी. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. ती कारणे म्हणजे शरीर, त्याचप्रमाणे जीव, निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये म्हणजे प्राणापानादिकांचे निरनिराळे व्यापार, आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता. तैशी यथालक्षणे ऐकपा कर्मकारणी, तरी देह हे मी म्हणे पहिले यथ. त्या कर्मांची करणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणात धरून सांगतो ती ऐक. आता या पाच कारणापैकी देह हे पहिले कारण आहे असे मी म्हणतो. या ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्देशी, जे स्वभोग्येशी वसे भोगता येत. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. याचे कारण एवढेच की भोगता जो जीव तो आपल्या सुख दुःखादी भोगासह या देहात राहतो. इंद्रियाचा दाही हाती जाचून या दिवो राती, सुख दुःखे प्रकृती जोडी जती जिये. इंद्रिय रूपी 10 हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे प्रकृतीकडून मिळविली जातात, ती भोगावया पुरखा आन ठाऊची नाही देखा, म्हणून अधिष्ठान भाकात बोलीजे देह. ती सुख दुःखे भोगण्याकरिता देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही, म्हणून देहास
अधिष्ठान असे म्हणतात. ही 24 तत्वांची कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाची गुंतले येत. 24 तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे आणि या देहात बंध मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते. किंबहुना अवस्था त्रय अधिष्ठान धनंजया म्हणून देहाये हीची नाम. फार काय सांगावे अर्जुना. जागृती स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे, म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे. आणि करता ते दुजे कर्माचे कारण जाणिजे प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे. आणि कर्माचे दुसरे कारण करता हे समजावे. ज्या कर्माला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आकाशची वर्षे निर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होय जेवी. आकाशच पाण्याची वृष्टी करते, त्या पाण्याच्या खाली पृथ्वीवर डबके बनते, मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते. का निद्रा भरे बहुवे राया पण पेठावे नवे मग स्वप्नीची सामावे रंकपणी. अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही, मग त्याला आपण दरिद्री आहोत असे स्वप्न पडते, तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो. तैसी आपुलेनी विसरे चैतन्याचे देहाकारे आभासोनी आविष्कारे देहपणे जे. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असे मानावयास लागते. जया विचाराचा देशी प्रसिद्धिका जीववायशी जेने भाष केली देहेशी आघवा विषयी. अर्जुना, अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या आभास रूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टी संबंधी शपथपूर्वक करार मदार केला आहे. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमेत येथ करता येणे नामे बोलिजे जीव. प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो, म्हणूनच जीवास करता असे म्हणतात. मग पाते यांचा केशी एकाची उठी दिठी जैशी मोकळी सवरी ऐशी चिरी व गमे. मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्याच्या केसातून बाहेर पडली असता ती दृष्टी जरी अखंड असते, परंतु चवरीच्या केसाप्रमाणे चिरलेली वाटते. का घरा आतुल एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडी जेवी. घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे भासते. तेवी बुद्धीचे जाणणे श्रोत्रादी भेदे येणे बाहेरी इंद्रियपणे फाके जे का. त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान या वेगवेगळ्या श्रोत्रादी इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियाच्या आकाराने बाहेर पसरते. ते पृथग्वेद करण कर्माचे या कारण तिसरे गाजान नृपनंदना. हे राजपुत्रा, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिय या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज. आणि पूर्व पश्चिम वाहने निघाली ओघाची मिळणे होय नदी नद पाणी एकची जीवी. आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असता ते नदी व नद या नावाने ओळखले जाते. का एकुची पुरुष जैसा अनुसरत नवा रसा नवविधू ऐसा आवडू लागे. अथवा शृंगारादी नवरसांच्या अनुराधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष 9 प्रकारचा आहे असे वाटावयास लागते. तैशी क्रिया शक्ती पवनी अशी जे अनपायिनी ते पडिली नाना स्थानी नाना होय. त्याप्रमाणे वायू मध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे
ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी पडली म्हणजे निरनिराळ्या नावाची होते. जय वाचे करी येणे तै तिची होय बोलणे, हाता आली तरी खेणे देणे होय. ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेत येते तेव्हा तीच बोलणे होते व हातांची ठिकाणी आले असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच करते. आगा चरणाचा ठाई तरी गती तेची पाही, आधोद्वारी दुही क्षरणे तेची. अरे अरे अर्जुना, पायाच्या ठिकाणी गती तरी तीच समज व दोन्ही आधोद्वाराच्या ठिकाणी गळणे तीच गती होय. कंदवनी हृदयवरी प्रणवाचा उजरी करिता तिची शरीरी प्राणू म्हणिपे. नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिला शरीरात प्राण असे म्हणतात. मग ऊर्ध्वीच्या रिगे निगा पुढती तिची शक्ती पैगा, उदानू ऐशिया लिंगा पात्र झाली. मग पुढे त्या शक्तीच्या हृदयावरच्या येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान नाव आले. अधोरंध्राची निवाही आपानुही नामलाही, व्यापकपणे होये व्यानू तेची. खालच्या द्वाराच्या गतीमुळे आपण हे नाव त्या क्रियाशक्तीस मिळाले आहे व व्यापकपणाने ती शक्ती व्यान झालेली आहे. आरोगिलेनी रसी शरीर भरी सरीशी आणि न सांडिता अशी सर्व संधी. सेवन केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व मग कोणत्याही संधीचा त्याग न करता सर्व संधीमध्ये ती भरलेली असते. ऐशी आई आराटी मग तिची क्रिया पाठी, समान ऐशी किरीटी बोलीजे गा. अर्जुना, अशा या व्यापारामुळे त्याच क्रियेला समान असे म्हणतात. आणि जांभई शिंक ढेकर ऐसे साव होतसे व्यापार, नाग कुर्म कृकर इत्यादी होय. आणि जांभई शिंक ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग कुर्म कृकर वगैरे नावाने निरनिराळ्या रूपात बनते. एवं वायूची ही चेष्टा एकीची परी सुभटा, वर्तनास्तव पालटा येतसे जेई. याप्रमाणे अर्जुना, वायूची ही क्रियाशक्ती एकच आहे, परंतु निरनिराळ्या व्यापारामुळे जी निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होती ते भेदली वृत्तीपंथी. वायू शक्ती गा येथे कर्मकारण चौथी ऐशे जाणो. ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायू शक्ती हेच येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज. आणि ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू, चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. आणि सर्व ऋतूमध्ये शरद ऋतू चांगला, त्यातही चंद्र उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय. का वसंती बरबा आरामो, आरामी ही प्रिय संगमू, संगमी आगमू उपचारांचा. अथवा वसंत ऋतूत बाग जशी आल्हादकारक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर अधिक चांगले, व त्या योगात जशी इतर उपचारांची प्राप्ती व्हावी. नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा, विकाशीही यावा परागाचा. अथवा अर्जुना, कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहार असावी व ह्या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्म वर्णनाचा संबंध यावा, तैशी सर्व वृत्ती वैभवी
बुद्धीची एकली बरवी, बुद्धी ही बरवनवी, इंद्रिय प्रौढी. त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धीच चांगली आणि बुद्धीला जशी इंद्रियाच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा, जय अधिष्ठात्री का मेळा देवतांचा जो. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायाची अनुकूलता ही एकच सदृढ इंद्रियाच्या समुदायाला चांगली शोभा आहे. म्हणून चक्षुरादिकी दाही, इंद्रिया पाठी स्वानुग्रही, सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. म्हणून चक्षुरादी 10ही इंद्रियाच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे. ते देववृंद बर्वे कर्मकारण पाचवे, अर्जुना येत जाणावे देवो म्हणे. अर्जुना, तो देवतांचा समुदाय हे कर्माचे पाचवे चांगले कारण आहे असे समज, असे देव म्हणाले. एवं माने तुझे आईनी, तैशी कर्म जाताची हे खानी, पंचविधा करणी निरूपिली. याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल तशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही 5 प्रकारची कारणांची खान तुला सांगितली, ती ऐक. आता हिची खाणी वाढे, मग कर्माची सृष्टी घडी, जिही तेही तुही उघडी दाऊ पाचे. आता या हेतूच्या योगाने ही 5 कारणरूपी खान वाढते व मग सर्व कर्मांची रचना होते. ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो. शरीर वांग मनो भीर्यत कर्म प्रारभते नरः, न्यायं वा विपरीतं वा पंचैते तसे हे तव. मनुष्य शरीर, वाणी आणि मन यांच्या योगाने जे जे विहित अथवा निषिद्ध कर्म करतो त्याचे हे 5 हेतू आहेत. तरे अवसात आली माधवी, ते हेतू होय नव पल्लवी. पल्लव पुष्प पुंज दावी, पुष्प फळाते. हे पहा, अकस्मात वसंत ऋतू आला तर तो वृक्ष वेलींना नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो. त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्टोत्पत्तीला येतात व ती फुले फुलांची प्राप्ती करून देतात. का वार्षिये आणि जे मेघू, मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टी स्तव भोगू सस्य सुखाचा. अथवा वसंत ऋतू मेघांना आणतो, मेघाच्या योगाने वृष्टी होते आणि वृष्टीमुळे धान्यापासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो. ना तरी प्राची अरुणा देवीये, अरुणे सूर्योदये होये, सूर्य सगळा पाही दिवो जैसा. अथवा पूर्व दिशा अरुणाला प्रसवते, अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो, तसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्पा भावा. तो संकल्पू लावी दिवा वाचेचा गा. त्याप्रमाणे अर्जुना, कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे व अरे तो कर्म संकल्प वाचेचा दिवा लावतो, म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो. मग वाचेचा तो दिवटा दावी कृत्य जातांची वाटा, तेव्हा करिता रिगे कामठा कर्तृत्वाचा. मग वाचेची ती मशाल सर्व कर्मांचा रस्ता दाखविते. तेव्हा कर्ता म्हणजे जीव कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो. म्हणजे कर्ता कर्तव्य बुद्धीने कर्म करू लागला असता त्याच्याकडे कर्तेपणा येतो. तेथ शरीराधिक दळवाडे, शरीराधिका हेतूची घडे, लोह काम लोखंडे निर्वाळजे जैसे. तेथे शरीरादी समुदाय शरीराधिकास हेतूच आहे. जसे लोखंडाची वस्तू लोखंडाने तयार करावी लागते. का तांथुवाचा ताना, तांथू घालिता वैरणा, तो तंतूची विचक्षणा होय पटू. अथवा हे चतुरा अर्जुना, तंतूच्या ताण्यामध्ये आडवा तंतू भरला असता
तोच तंतू वस्त्र होतो. तैशी मन वाचा देहांची कर्म मनादी हेतूची रचे रत्ने घडे रत्नाची दळवाडे जीवी. रत्नाचा आकार म्हणजे पैलू वगैरे जसा रत्नानेच तयार केला जातो, त्याप्रमाणे मन वाचा आणि देह यांचे कर्म मन वाचादी हेतू कडूनच तयार होते. येथ शरीरादिके कारणे तिची हेतू केवी हे कोणे अपेक्षिजे तरी तेने अवधारी जो. येथे शरीराधिक करणे तीच हेतू कशी होतात हे जाणावयाची जर कोणी इच्छा करीत असेल तर त्याने ऐकावे. ऐका सूर्याच्या प्रकाशा हेतू कारण सूर्य चू जैसा का उसाचे कांडे उसा वाढितू हेतू. ऐका, सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे, अथवा उसाचे एक कांडे जसे उसाच्या दुसऱ्या कांड्याच्या वाढीला हेतू असते. नाना वाग्देवता वानावी तै वाचाची लागे काम व्हावी का वेदा वेदीची बोलावी प्रतिष्ठा जे. अथवा वाचेच्या देवतेचे म्हणजे सरस्वतीचे जेव्हा वर्णन करायचे असते तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो, अथवा वेदांचा मोठेपणा जसा वेदांनीच सांगावा. तैसे कर्मा शरीरादिके कारण हे कीर ठाऊके परी हेची हेतू न चुके ही येथ. त्याप्रमाणे शरीर वाचा व मन ही सर्व कर्माची कारणे आहेत हे सर्वांनी पक्के माहीत आहे. हे सर्वांना पक्के माहीत आहे, परंतु ही अधिष्ठानाधिकात येऊन गेल्यामुळे हेतूही होतात, यातही काही चूक नाही. आणि देहादिके कारणे देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्म जाता. आणि पूर्वी सांगितलेल्या देहादी 5 कारणांना शरीर वाणी व मन या हेतूची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ती होते ते शास्त्रार्थी मानिलिया मार्गानुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय. ती कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्याय मार्गच न्याय कर्माला हेतू होतो. जैसा पर्जन्योदकाचा लुटू विपाये धरी साळेचा पाटू तरी जिरे परी अचाटू उपयोगू आती. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात शिरतो, परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो. का ऋषी निघाले अवचटे पडिले द्वारकेची वाटे तेशिने परी सुनाटे न वचती पदे. अथवा एखादा घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, पण त्याचे चालणे व्यर्थ जाणार नाही. तैसे हेतू कारण मिळे उठी कर्म जे आंधळे शास्त्राचे लाहे डोळे तै न्याय म्हणी पे. त्याप्रमाणे हेतू व कारण यांच्या मिलापाने जे आंधळे म्हणजे शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते त्यातून शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता त्या वेळेला त्यास न्याय असे म्हणतात. ना दूध वाढविता ठावो पावे तव भूतो निजाय स्वभावे तुची वेचू परी नव्हे विचिले ते. अथवा दूध तापत असताना भांड्याच्या काठापर्यंत वरती आले आणि तोच ते आपोआप उतास गेले, तोही दुधाचा खर्च झालाच, पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही. तैसे शास्त्र साहेबिन केले नोहे जरी अकारण तरी लागू का नागवन दान लेखी. त्याप्रमाणे शास्त्राच्या साह्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीस गेलेले द्रव्य दानात जमा धरावी लागेल. म्हणजे चोरांनी लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही तसे शास्त्राच्या साह्याशिवाय केलेले कर्म सफल होत नाही. आगा 52 वर्णा परता
कोण मंत्रू आहे पंडुसुता का 52 ही नुच्चारिता जीवाती. अर्जुना, 52 वर्णापलीकडे कोणता मंत्र आहे? आणि 52 वर्णांचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे काय? परे मंत्राची कडसणी जवनी निजे कोदंड पाणी तव उच्चार फळवानी न पवे जीवी. परंतु अर्जुना, जोपर्यंत मंत्राची हातवटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्र उच्चाराचे फल जसे प्राप्त होत नाही. तेवे कारण हेतू योगे जे बिसाट कर्म निगे ते शास्त्राची न लगे कासे जवा. त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे यदृच्छेने कर्म उत्पन्न होते ते कर्म जोपर्यंत शास्त्राच्या काशेला लागणार नाही म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही. कर्म होतची असे तेव्हाही परिते होणे नव्हे पाही तो अन्यायोगा अन्यायी हेतू जाणावा. तेव्हा देखील कर्म होतेच परंतु ते कर्माचे योग्य होणे नव्हे पहा तो अन्याय मार्ग आहे व तो अन्याय कर्मालाच हेतू आहे असे समजावे. तत्रैवं सति कर्तारम आत्मानं केवलं तु यः पश्यत्यकृद्बुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतीः. असे असताना संस्कारविहीन बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो तो मूढ होय, त्याला यथार्थ समजत नाही. एवं पंचकारणा कर्मा पाचही हेतू हे सुमहिमा आता येथे पाहे पा आत्मा सापडला असे. हे सत्कीर्तिवान अर्जुना, याप्रमाणे 5 कारणे असलेल्या कर्माला हे 5ही हेतू आहेत. तर आता ह्या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा कुठेतरी गोवला गेला आहे काय? विचार कर. भानु न होनी रूपे जैशी चक्षुरूपा ते प्रकाशी आत्मान होनी कर्मी तैशी प्रकटित असे गा. ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ व न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो त्याप्रमाणे आत्मा म्हणजे कर्माचे कारण आणि कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो. पाही प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी विरेशा दोही ते प्रकाशी जैसा निहाळिता तो. हे वीर श्रेष्ठ अर्जुना, असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होता या दोहींना प्रकाशतो. का अहोरात्र सविता न होनी करी पांडुसुता तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी. अथवा अर्जुना, सूर्य हा दिवस व रात्र न होता जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवितो त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्माचा करता न होता त्या दोघांचे प्रकाशन करतो. परी देहाहं मान भुली जयाची बुद्धी देहीच आतली जयात्माविषयी झाली मध्यरात्री. परंतु देहाहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहोच मी असा निश्चय केला आहे आणि ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे, जेने चैतन्या ईश्वरा ब्रह्मा देहची केले परम सीमा तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे. ज्याने चैतन्य ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्याच मर्यादित आणून ठेवले आहे त्याची आत्मा करता आहे अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते. आत्माची करता हाही निश्चय नाही तत्वता देहोची मी कर्म करता मानी तो साचो. आत्माच कर्म करता आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो. मग देहच मी आहे समजतो व म्हणून सर्व कर्मांचा करता मी देहच आहे असे तो खरोखर मानतो. जे आत्मा मी कर्मातीतू सर्व कर्म साक्षी भूतू हे आपली कही मातू नायको चिकानी. कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे. ही जी आपल्या स्वरूपाची यथार्थ स्थिती ती तो कानाने कधी ऐकतच नाही. म्हणून उमपा आत्मयाती
देची वरी मविजे येते विचित्र काही रात्री दिवसा ते डुडूळ न करी. म्हणून आपल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मर्यादित करावे, यात नवलते काय. घुबड दिवसाला धडधडीत रात्र मानित नाही काय. पैजीने आकाशीचा कही साचू सूर्य देखिला नाही, तो थिल्लरीचे बिंब काही मानून लाये. ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही, तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खऱ्या सूर्य मानित नाही काय. थिल्लराचे निजालेपणे सूर्याशी आणि होणे, तयाचा नाशी नाशने कंपे कंपू. तो प्रतिबिंब खरा सूर्य मानून मग डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कंप पावत आहे असे मानतो. आगा निद्रिता चिवो नये, तव स्वप्नसाच हो लाये. रजुने न ता सापाबी विष्णू कवन. अरे अर्जुना, झोपलेला पुरुष जोपर्यंत जागा झाला नाही तोपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे. एखादा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला साप समजून भ्याला तर यात आश्चर्य ते कोणते. जवा कवळा थे डोळा, तव चंद्र देखावा की पिवळा. काय मृगी ही मृग जळा भाळावी नाही. डोळ्यामध्ये जोपर्यंत काविळीचा विकार आहे तेथपर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार. मृग जळाला पाहून हरिणांनीही मोहित होऊ नये काय. तैसा शास्त्र गुरुचेनी नावी, जो वाराही टेकोने दिशिवे. केवळ मावढ्याची नीची जीवी जियाला जो. त्याप्रमाणे जो शास्त्रांच्या व गुरुच्या नावाने त्यांच्याकडून आलेला वाराही आपल्या गावाच्या शिवेवर टेकू देत नाही, म्हणजे शास्त्र व गुरु यांना जो मुळीच मानित नाही व जो केवळ मूर्खपणाच्या जीवित्वाने जगला आहे, तेने देहात्म सृष्टीमुळे आत्मया घापे द्याचे जाळे. जैसा भ्राचा वेगू कोले चंद्री मानी. जसा ढगाचा वेग कोल्याच्या चंद्राच्या ठिकाणी मानतो, म्हणजे ढग पळत असताना चंद्र पळतो असे मानतो, तसा देहालाच तो आत्मा मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते. म्हणजे काय होतं, तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो. मग तया माननयासाठी देहबंदिशाळे किरीटी, कर्माचा वज्रगाठी कळाशी येतो. अर्जुना, मग तो जीव त्या मान्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो. पायी पा बंद भावना दृढा, नळीयेवरील तो बापुडा. काय मोकळी याही चवडा, न ठकेची पुंसा. पहा की नळीवरील तो बापडा रागू, त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधले गेलो आहोत या दृढ भावनेने फसत नाही का. म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी. तो कल्पकोडीचा मापी मवीची कर्मे. म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या कर्मांचा आरोप करतो, तो कोट्यावधी कालापर्यंत कर्मातच अडकलेला राहतो. आता कर्मा माझी अशी, परितया ते कर्मण स्पर्शे. वडवा नळा ते जैशी समुद्रोदक. आता ज्याप्रमाणे वडवानल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही, तैशेनी वेगळेपणे जयाचे कर्मी असणे. तो कीर जाणावा कवने तरी सांगो. वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून कर्मे करीत असून कर्मापासून वेगळेपणाने असतो, तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता. जैशी दीपे दिशे पाहता आपली वस्तू. कारण की
ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या साह्याने पाहिली असता दिसते, त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते. नाना आरिसा जव उठीजे, तव आपण पया आपण भेटीजे, का पाणी पावता पाणी होईजे लवणे जेवी. अथवा आरसा जसजसा घासावा तसतसे आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते. अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले म्हणजे पाणी होते. हे असो परतोनी मागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तव पाहणे जाऊन ऐते बिंबची होय. हे राहू दे, प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाहण्याची क्रिया नाहीशी होऊन मूळचे बिंबच राहते. तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तीची सदा. त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर इच्छा असेल तर संतांसंबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्यास शोधित येतो. म्हणून नेहमी संताचेच वर्णन करावे व संताचेच वर्णन ऐकावे. तरी कर्मी असोनी कर्मे, जो नावरे समे विषमे, चर्मचक्षुचे नीचामे दृष्टी जैशी. तर कर्मात असून जो बऱ्या वाईट कर्माने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही. तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप आता पाहे, उपपत्तीची बाहे उभवून सांगो. त्याप्रमाणे जो सर्व कर्मांच्या बंधनापासून मुक्त झाला आहे, त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो पहा. यस्य नाहंकृतो भावो, बुद्धिर्यश्च न लिप्यते, हत्वापि स इमान् लोकान्, न हन्ति न निबध्यते. ज्याच्या ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही, त्याची बुद्धी अलिप्त असते. त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारितही नाही व म्हणून बांधलाही जात नाही. तरी अविधीचे या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादी जो. तर जागे झालेल्या अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार जो अनादी कालापासून करीत होता, तो महावाक्याचे नावी, गुरु कृपेचे निथावे, माथा हातू ठेविला नवे, थापटिला जैसा. त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दाने म्हणजे हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला, असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले. तैसा विश्वस्वप्नेशी माया, निध सांडोनी धनंजया, सहसाची लाद्वया नंदपणे जो. अर्जुना, त्या क्षणी विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो मी अद्वयानंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला. तेव्हा मृगजळाचे पुर, दिसते एक निरंतर, हारपती का चंद्रकर फाकता जैसे. मग ज्यावेळी मृगजळाचे सतत एकसारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फाकता क्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होतात, का बाळत्व निघून जाय, तै बागुला नाही ताय, पै जळालिया इंधन न होय रंधन जेवी. अथवा बाळपण निघून गेल्यावर बागुल बोआला जसे बळ नाही, किंवा लाकूड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही. नाना चिवू आलिया पाठी, तै स्वप्न न दिसे दिठी, तैशी अहम ममता किरीटी नुरीची तया. अथवा जागृती आल्यानंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्याला मी व माझे ही उरत नाही. मग सूर्य अंधारा लागे,
रिघो का भलते सुरंगी परी तो तयाचा भागी नाहीच जैसा. मग सूर्य अंधार पाण्यासाठी वाटेल त्या भुयारात प्रवेश करो, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्याला येतच नाही. तैसा आत्मत्वे वेठीला होय, तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेशी होत जाई. तयाची चिरूप त्याप्रमाणे तो जो आत्मभावाने व्यापला गेला आहे, तो ज्या ज्या दृश्य पदार्थाला पाहिल, तो दृश्य पदार्थ दृष्टीपणास त्याचेच रूप होत जातो. जैसा वन्नी जया लागे, ते वन्नीची झाली अंगे, दाह्य दाहक विभागे सांडीजे ते. ज्याप्रमाणे अग्नी ज्या पदार्थाला लागतो, तो पदार्थ अंगाने अग्नीत झाल्यावर मग जाळणारे व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही. तैसा कर्माकारा दुजेया, तो करतेपणाचा आत्मया अवलाहू येते गेलया काही बाही जेवरे. त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म, त्या कर्मामुळे आत्म्यावर जो करतेपणाचा आरोप आला होता, तो आरोप गेल्यावर जे काही बाही म्हणजे शब्दाने अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे उरते. ये आत्मस्थितीचा जो रावो, मग तू देही ये जाणेल ठावो, काय प्रळयांबूचा उन्हावो ओघी ओघू माने. त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे, तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल काय, तो मी देह आहे असे मानेल काय. प्रळय काळाच्या पाण्याची भरती आपण एक ओघ आहोत असे आपल्याला मानेल काय. तैशी ते पूर्ण अहंता, काही देहपणे पंडुसुता आवरे, काही सविता बिंबे धरिला. अर्जुना, या त्याप्रमाणे मी ती पूर्ण अहंता म्हणजे सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावाने आवरली जाईल काय. जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश, सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल काय. पै मथोनिलोनी घेपे, ते मागुती तापके घापे, तरी ते अलिप्तपणे शिंपे तेने शिकाई. ताक घुसळून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातले असता ते ताकात मिसळेल काय. नाना काष्टोनी विरेशा, वेगळा विलिया हुताशा, राहे काष्टाची मांदुसा कोंडलेपणे. अथवा हे वीर श्रेष्ठ अर्जुना, काष्टापासून अग्नी वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यास राहील काय. का रात्रीच्या पोटातू निघाला जो हा भास्वतू, तो रात्री ऐशी मातू ऐके काही. अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला जो सूर्य, तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल काय. तैशी वैद्य वेदकपणेशी, पडिले का जयाचा ग्राशी, तया देहमी ऐशी अहंता कैची. त्याप्रमाणे ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय तो गिळून बसला आहे. हे ज्याच्या अनुभवात नाहीसे झाले आहे त्याला मी देह अशी अहंता कुठून असणार. आणि आकाशी जेथे जेथुनी जाईजे तेथाशे भरोनी, म्हणून ठेले कोंदोनी आपे आप. आणि आकाशाने जेथून जेथे जावे तेथे ते आकाश भरलेलेच असते, कारण ते आकाश स्वभावता सर्वत्र गच्च भरून राहिले आहे. तैसे जे तेने करावे, तो तेचे आहे स्वभावे, मा कोणी कर्मी वेठावे करतेपणे. त्याप्रमाणे ज्याने काही कर्म करायचे असते ते कर्म स्वभावता त्याचेच रूप आहे. मग कोणत्या कर्माने त्याला करतेपणा नाही गुंडळावे, म्हणजे कोणत्या कर्मासंबंधीचा त्याने आपल्याकडे करतेपणा घ्यावा, कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरले नाही. नुरेची गगनावी न ठावो, नोहीची समुद्रा प्रवाहो, नुठीची ध्रुवा जावो तैसे झाले. आकाशाशिवाय जशी कुठे रिकामी जागा नाही,
अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही, अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून उठून जाणे नाही, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली. ऐशेनी अहंकृती भावू जयाचा बोधी झाला वावो, तरी देहा जव निर्वाहो तव अति कर्मे. याप्रमाणे देहांकाराचे असणे त्याच्या स्वरूपानुभवात बाधित झाले आहे. तरी पण शरीर आहे तोपर्यंत त्याच्या संघाताकडून कर्मे होतात. आगा वारा जरी वाजोनी ओसरे, तरी तो डोल रुखे उरे का शेंदे धृती राही कापुरे वेचलेने. अरे अर्जुना, वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो, अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी करंडीत त्याचा वास राहतो. का सरले या गीताचा समारंभो, नवचे राहिले पणाचा क्षोभो. भूमी लोळून गेली आंबू ओल थारे. गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही, अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते. आगा मावळलेनी आरके संधीची भूमिके, ज्योती दीप्ती कौतुके दिशे जैशी. अर्जुना, सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज जसे सहज दिसते. पै लक्ष भेदिली याही वरी, बाण धावेचे तब बरी, जव उभरली हातीवरी बळाची ते. लक्ष भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जोर शिल्लक राहिला आहे, तेथपर्यंत बाण सारखा पुढे जातच राहतो. नाना चाकी भांडे झाले, ते कुंभारे परते नेले, परिभ्रमेची ते मागिले भवंडिले पणे. अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले, तरी आधीच्या फिरविण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहिले. तैसा देहाभिमानू गेलिया, देह जेने स्वभावे धनंजया झाले, ते या पैसया चेष्टवीसते. त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना, देह ज्या प्रारब्धाने झाला आहे ते प्रारब्ध देहालाच आपोआप कर्म करावयास लावतेच. संकल्पे विन स्वप्न, न लाविता दांगीचे बन, न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे. आपणास अमुक एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय जसे आपणास स्वप्न पडते, अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात, अथवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते. आत्मयाचेनी उद्यमे विन, तैशी देहादी पंच कारण, होय आपण पयापन क्रिया जात. त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी 5 कारणाकडून आपोआप सर्व कर्मे होतात. पै प्राचीन संस्कार शेषी, 5ही कारणे सहितके, कामवीजती गानेके कर्माकारे. पूर्वजन्मीच्या संस्काराच्या शेषामुळे शरीर वाचादी हेतुसह देहादी 5 कारणाकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात. तया कर्मा माझी मग संहारो आगवे जग, अथवा नवे चांग आणू करो. मग त्या कर्मामध्ये सर्व जगाचा नाश हो, अथवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न हो. परी कुमुद कैशेनी सुखे, ते कमळ कैसे फाके, ही दोही नवीन देखे जया परी. परंतु चंद्रविकाशिनी कमल कसे संकुचित होते व सूर्यविकाशिनी कमल कसे उमलते, ही दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही. का विजू वर्षोनी आबाळो, ठीकरिया तो भूतळ, अथवा करू शाबडळ पर्जन्यवृष्टी. अथवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत, अथवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळे भूतळ हिरवेगार करून टाको. परे तया दोहिते जैसे,
निजेचे का आकाशे तैसा दोहीच जो असे विदेह दृष्टी. परंतु त्या देहोची जशी आकाशास खबरही नसते, त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमान रहित स्थितीने असतो, तो देहादिकी चेष्टे घडता मोडता ही सृष्टी न देखे स्वप्न किरीटी चैला जैसा. अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही, त्याप्रमाणे देहादिकांच्या कर्माने सृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्याला त्याची खबर नसते. हे रवी चामाची डोळीवरी जे देखती देहची वरी, ते कीरतो व्यापारी ऐशीची मानिती. एरवी कातड्याच्या डोळ्यांनी स्थूल दृष्टीने जे त्याला देहधारी बुद्धीने पाहतात, ते खरोखर तो कर्म करणारा आहे असेच मानतात. का तनाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला, तो साचची राखता कोला मानी जेना. गवताचे बुजगावणे करून जे शेताच्या बांधावर ठेवलेले असते, ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोल्हा मानित नाही काय. पिशे नेसले का नागवे हे लोके येऊन जाणावे, ठाणोरियाचे मवावे आणि की घाय. वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे हे दुसऱ्या लोकांनी येऊन जाणावयाचे, अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्याच्या जखमा दुसऱ्यांनी मोजावयाच्या. का महासतीचे भोग देखे केर सकळ जग, परी ते आगी ना अंग ना लोकू देखे. अथवा सती जावयास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग शृंगार आदी सर्व लोक खरोखर पाहतात, परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीस अग्नी, स्वतःचे शरीर अथवा लोक याचे भानही नसते. तैसा स्वस्वरूपी विठीला जो दृश्येशी दृष्टा आटला, तो नेने काय राटला इंद्रिय ग्रामू. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य व दृष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झालेल्या आहेत, तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. आगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने, लोपता तिरीचे निजने, एकी एक गिळिले हे मने मानिजे जरी. अरे अर्जुना, मोठ्या लाटेत लहानशा लाटा नाहीशा होत असताना एका मोठ्या लाटेने दुसऱ्या लहान लाटेला गिळले हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मनाने मानले, तरी पाणी आकडे पाही कोणी गिळिजत आहे काही. तैसे पूर्णा दुजे नाही जे तो मारी. तरी पाण्याच्या दृष्टीने पहा, कोण कोणाचा ग्रास करीत आहे. त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही. सोनयाची चंडिका सुवर्ण शुळेची देखा, सोनयाची महिका नाशू केला. हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्या सुळ्याने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. तो देवल वशिया कडा व्यवहारू गमला पुढा, वाचून शूळ महिषच्या मुंडा सोनेची आहे. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला, तरी वास्तविक पाहता शूळ महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे. पै चित्रीचे पाणी हुताशू, तो दिठीची भागू आभासू, पटी आगी ओलांसू दोन्ही नाही. चित्रातील पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे. चित्र काढलेल्या वस्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश ही दोन्हीही नाहीत. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे, देखोन लोक पिशे करता म्हणती. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने हालत म्हणजे कर्मे करीत असताना पाहून मूर्ख लोक त्याला करता असे म्हणतात. आणि तया करणे या आतू, घडो तीही लोका घातू,
परी तेने केला हे मातू बोलूच नाही. आणि त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश हो, पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्ट बोलूच नाही. तव अंधारूची देखावा तेजे, माते फेडी हे के बोलिजे, तैसे ज्ञानिया नाही तुझे करील काही. आधी तर सूर्याने अंधार पाहावा, पण सूर्यापुढे अंधार येतच नाही. मग सूर्य अंधाराचा नाश करतो हे कुठे बोलता येईल. त्याप्रमाणे ज्ञात्याला त्याच्याशिवाय जर दुसरे नाही, मग तो करणार काय, म्हणजे कशाचा नाश करणार. म्हणून तयाची बुद्धी तेने पाप पुण्याची गंधी, गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा. म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्याचा मळ जाणत नाही. ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही. आगीशी आगी झगटल्या काय पोळे धनंजया, की शस्त्ररूपे आपणची. अर्जुना, अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कोणाला पोळेल. शस्त्र आपणच आपल्याला रुतेल काय. तैसे आपण पया परते, जो नेने क्रिया जाता ते, तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाची. त्याप्रमाणे जो कर्म मात्राला आपण होऊन वेगळे समजत नाही, अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त होईल. म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची झाले जया, नाही शरीराधिकी तया कर्मी बाधू. म्हणून कार्य करता व क्रिया हे याला आपले स्वरूपच झाले आहे. त्याला शरीराधिकाकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन नाही. जो करता जीव विंदानी, काढोनी पाचही खाणी, घडीत आहे करणी आहुती दाहे. आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्ववान जो जीवात्मा, तो कर्माची कारणे असलेले शरीराधिक 5 ह्या खाणी काढून इंद्रिय रूपी 10 आवतांच्या साह्याने म्हणजे कर्म मात्र तयार करीत आहे. तेथ न्यावो आणि अन्यावो, हा द्विविधू साधूनी आवो. उभवितान लवी खेवो कर्म भुवने. तेथे न्याय व अन्याय म्हणजे विधी निषेध असे 2 आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षण लावित नाही. या थोराडा कीर कामा, विरजा नव्हे आत्मा, परी मनसी हन उपक्रमा हातू लावी. या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर साह्य होत नाही, पण तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर तेही नाही. तो साक्षी चिद्रूपू, कर्म प्रवृत्तीचा संकल्पू, उठी तो का निरूपू आपणची देत. ज्ञान स्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा, तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी आपण निरोप देतो काय. तर त्याचे उत्तर आहे नाही. तरी कर्म प्रवृत्ती ही लागी, तया आयासू नाही अंगी. जे प्रवृत्तीचे ही उळीगी लोकूची आठी. तर कर्म प्रवृत्ती करिता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाही, कारण की प्रवृत्तीची देखील बिगार वाहणारे देहबुद्धिवान जीवच आहेत. म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची झाला निखिळ, तया नाही बंदी शाळ कर्माची हे. म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्ध रूप झाला, त्याला हा कर्माचा तुरंग नाही. परंतु अज्ञान रूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे सूक्ष्म चित्र उमटते, ते चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे. तरी अज्ञानाचा पटी अन्यथा ज्ञानाचे चित्रवटी. तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्धची जे का. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना, करणन कर्म करतेती त्रिविधा
कर्मसंग्रह. ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता हे कर्माची प्रवृत्ती त्रय आहे. करण म्हणजे इंद्रिय, कर्म व कर्ता असा 3 प्रकारचा कर्मसंचय आहे. जे ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय हे जगाचे बीजत्रय, ते कर्माची निसंदेह प्रवृत्ती जाण. तीच ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या रूपाची त्रिपुटी होय. ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटीच करते असे समज. आता याची गात्रया व्यक्ती वेगळा लिया, ऐके धनंजया करू रूप. अर्जुना, आता याच त्रिपुटीतील एक एक निराळे घेऊन त्याचे चांगले खुलाशेवार वर्णन करू ऐक. तरे जीव सूर्यबिंबाचे रश्मी स्रोत्रादिके याचे धावून विषय पद्माचे फोडिती मढ. तर जीवरूपी सूर्यबिंबाची स्रोत्रादी 5 इंद्रिय रूपी किरणे ही विषयरूपी कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमलाच्या कळ्यांचा विकास करता फोडिती मढ. के जीवनरूपाचे वारू उपलाने घेऊन इंद्रियाची केकाने विषय देशीचे नागवणे आणि तजे. अथवा जीवरूपी राजाचे मोकळ्या पाठीचे मनाचे संकल्परूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियाचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुख दुःखाची लूट आणतात. हे असो ही इंद्रिय राहते, जे सुख दुःखेशी जीवा भेटे, ते सुसुप्ती काळी ओटे चेत ज्ञान. हे राहू दे, जे ज्ञान या इंद्रियांच्या द्वाराने आपला व्यवहार चालविते व जे ज्ञान जीवाला सुख दुःखे अनुभवाला आणून देते, ते ज्ञान सुषुप्तीकाली जेथे लीन होऊन राहते, तया जीवा नाव ज्ञाता. आणि जे हे सांगितले आता तेची येत पंडू सुता ज्ञान जाण. त्या सुसुप्त्याभिमानी प्राज्ञ जीवाला ज्ञाता असे म्हणतात. आणि अर्जुना, आता मागील ओळीत जे हे सत्य सांगितले तेच ज्ञान होय असे समज. जे अविद्येचे पोटे उपजत खेवो किरीटे, आपण या ते वाटी तीही ठाई. अर्जुना, ते जीवाचे ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटी उपजता क्षणीच आपलेच 3 विभाग करते. आपुले धावे पुढा घालून ज्ञाचा गुंडा, उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. आपल्या धावे पुढे ज्ञाचा म्हणजे विषयाचा धोंडा घालून आपल्या मागच्या बाजूला ज्ञातेपणाला म्हणजे ज्ञात्याला उभारते. मग ज्ञात्या ज्ञेया दोघा, तो नांदनुकेचा बघा, माझी झाली निपैगा वाहनी जेणे. जे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यामध्ये असल्याने ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो. ठाकोनी ज्ञेयाची शिव, पुरे जयाची धाव, सकळ पदार्था नाव सुतशे जे. ज्ञेयाच्या म्हणजे विषयाच्या हद्दीवर प्राप्त झाले असता ज्या ज्ञानाची धाव संपते, जे ज्ञान केवळ विषयांना जाणते आणि विषयांच्या पुढे ज्याची जाणण्याची शक्ती नाही, आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते, ते गा सामान्य ज्ञान. या बोला नाही आनो ज्ञेयाचेही चिन्ह ऐकाता. अर्जुना, ते सामान्य ज्ञान होय, यात अन्यता नाही. अथवा ज्ञेयाचेही लक्षण ऐक. तरी शब्द स्पर्शू रूपगंधरसू, हा पंचविधू आभासू ज्ञेयाचा जो. तरी शब्द स्पर्श रूप रस गंध असे 5 प्रकारच्या इंद्रियांचे भेद दिसून येतात. जैसे एकेची चूतफळे इंद्रिया वेगळे वेगळे, रसे वर्णे परिमळे भेटीचे स्पर्शे. ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाच्या निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावेत, रसाने जिव्हेला, वर्णाने डोळ्यांना, परिमळाने घ्राणाला आणि स्पर्शाने त्वचेला भेटावे, अशा रीतीने वेगवेगळ्या इंद्रियाच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते, परंतु फळ मात्र एकच असते. तैसे ज्ञेय तरी एकसरे, परिज्ञान इंद्रियाद्वारे घे म्हणून प्रकारे 5 झाले. याप्रमाणे ज्ञेय म्हणजे विषय
एकच आहे, परंतु जीव हा एकाच ज्ञेयाचे ज्ञान निरनिराळ्या 5 इंद्रियाद्वारा करून घेतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे त्या ज्ञेयाचे 5 प्रकार झाले आहेत. आणि समुद्री ओघाचे जाणे, सरे लानिपाशी धावणे, काफळी सरणे वाढणे, सस्याचे जीवी. आणि ज्याप्रमाणे ओघाचे वाहने समुद्रात थांबते, अथवा मुक्कामापाशी प्रवास करणाऱ्याचे चालणे बंद पडते, अथवा धान्यादी पिकांची वाढ कंशी आली की खुंटते, तैसे इंद्रियाचा वहावटे धावतया ज्ञानाचे थठी होयते का किरीटी विषय ज्ञेय. त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो, अर्जुना तो विषय ज्ञेय होय. एवं ज्ञातया ज्ञानानेया तीही रूपा केले धनंजया, ही त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. अर्जुना, याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तिघांचे वर्णन केले. ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज. जे शब्दादी विषय हे पंचवीत जे ज्ञेय, तेची प्रिय का प्रिय एके परीचे. शब्दादी विषय हे 5 प्रकारचे ज्ञेय आहे. तेच प्रिय किंवा अप्रिय या 2 प्रकारापैकी कोणत्याही एक प्रकारचे असो. ज्ञान मोठके ज्ञातया दावेना जव धनंजया, तव स्वीकारा की तेजावया प्रवृत्तीची तो. अर्जुना, ज्ञान हे ज्ञात्याला तो विषय जरा दाखविते न दाखविते तोच तो ज्ञाता त्या विषयाचा म्हणजे प्रिय असल्यास स्वीकार अथवा अप्रिय असल्यास त्याग करण्यास प्रवृत्तच होतो. परे मिनाते देखोनी बकू, जैसा निधाना ते रंको, का श्री देखोनी कामुकू प्रवृत्ती धरी. परंतु माशाला पाहून त्याला पकडण्यास बगळा जसा त्वरेने झडप घालतो, अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्री मनुष्य जितक्या वेगाने धावतो, अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो. जैसे खालारा धावे पाणी, भ्रमर फुलाची ये घाणी, नाना सुटला सांजवनी वस्तूची पा. ज्याप्रमाणे पाणी उतारावर धावते, अथवा भुंगा फुलाच्या वासाकडे धावतो, अथवा धार काढावयाच्या वेळेला सोडलेला वासरू जसे गायीकडे धावते. आगा स्वर्गीची उर्वशी, ऐकून जेवी मानुषी, वारत्याला विजती आकाशी यागांची. अरे अर्जुना, स्वर्गलोकीच्या उर्वशी विषयी ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञाच्या शिड्या लावल्या जातात, पै पारिवा जैसा किरीटी, चढला नभाची ही पाठी, पारी देखून लोटी अंगोची सगळे. अर्जुना, आकाशात उंच चढलेला पारवा पारबीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंगच तिच्याकडे लुटून देतो, हे ना घन गर्जना सरिसा, मयूर वांडे आकाशात, ज्ञाता ज्ञेय देखून तैसा धावची घे. अथवा हे राहू ढगांच्या गडगडाटाबरोबर मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता म्हणजे जीव तिकडे धावच घेतो. म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता हे त्रिविधगा पंडुसुता होईची, कर्मा समजता प्रवृत्ती येत. म्हणून अर्जुना, ज्ञाता ज्ञेय व ज्ञान ही तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रेरणा करणारी आहेत. परी तेची ज्ञेय विपाये, जरी ज्ञात्या ते प्रिय होय, तरी भोगावया नसाही क्षण ही विलंबू. परंतु तेच ज्ञेय, तोच विषय जर कदाचित ज्ञात्याला म्हणजे जीवाला प्रिय असेल, तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब त्यास सहन होत नाही. ना तरी अवचटे ते विरू होऊन भेटे, तरी युगांत वाटे सांडावया. अथवा कदाचित तो विषय अप्रिय असा त्यास वाटला, तर त्यास तो टाकीपर्यंत प्रलय काळ आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते, व त्या त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो. व्याळा का हारा वरपडा झाल्या नरा, हरिको आणि दाता
दरारा सरसाची उठी. एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला व तो सर्प नसून निळ्या मण्यांचा हार आहे अशी जर त्याची समजूत झाली तर लगेच त्यास हर्ष होतो. पण त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरिता त्याने त्यास हात लावला व तो हार नसून साप आहे असे त्यास कळले की तत्क्षणीच त्याच्या ठिकाणी भीती उत्पन्न होते. तैशी ज्ञेय प्रिया प्रिय देखिलिनी ज्ञातया होय मग त्याग स्वीकारी वाही व्यापाराती. ज्ञेयाविषयी प्रिया प्रिय बुद्धी झाल्याने ज्ञात्याची याप्रमाणे अवस्था होते व मग तो स्वीकार व त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो. तेथ रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथू सांडून पायांचा भोय जैसा. तेव्हा रथावर बसून जाणारा जोडीच्या पहिलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शोक असलेला सर्व चतुरंग सैन्याचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पहिलवान पाहून त्याच्या बरोबर लढण्याकरिता रथावरून खाली उतरून पवित्र्यावर दंड थोपटून उभा राहावा, तैसे ज्ञातीपणे जे असे ते करता ऐशे दशे जीविते बैसले जैसे रंधन करू. त्याप्रमाणे ज्ञातेप्रमाणे असणारे ज्ञान करता अशा अवस्थेला येते. म्हणजे त्याग स्वीकारण्याच्या क्रियेमुळे करता अशा हीन अवस्थेला येते. ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करावयास बसावे. का भवरेची केला मळा वरकलूची झाला अंकसळा नाना देव रिगाला देवळाची कामा. अथवा भुंग्यानेच जसा बाग करावा, सोन्याची परीक्षा करणारा सराफ जसा कसोटीचा दगड व्हावा, अथवा देवानेच जसे देवळाच्या कामाला म्हणजे देऊळ बांधण्याच्या कामाला लागावे. तैसा ज्ञेयाच्या हावा ज्ञाता इंद्रियाचा मेळावा राहाटवी तेथ पांडवा करता होय. अर्जुना, त्याप्रमाणे विषयांच्या लोभाने ज्ञाता म्हणजे जीव इंद्रिय समुदायास कर्मे कराव्यास लावतो तेव्हा तो करता होतो. आणि आपण होणे करता ज्ञानाने करणता तेथे ज्ञेची स्वभावता कार्य होय. आणि ज्ञाता आपण करता होऊन ज्ञानाला साधनपणा आणतो तेव्हा ज्ञेय हे स्वभावताच क्रियेचे फळ होते. ऐसा ज्ञानाची निजगती पालटू पडेगा सुमती डोळ्याची शोभा राती पालटे. हे बुद्धिवान अर्जुना, याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो. म्हणजे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी कर्ता करण व कर्म ही त्रिपुटी येते. कारण ज्ञानच ज्ञाता झालेले असल्यामुळे ज्ञात्यात प्रथम पालट झाला की ज्ञान व ज्ञेय ही बदलतात. ज्याप्रमाणे रात्री डोळ्याचे तेज कमी होते त्याप्रमाणे का अदृष्ट झाले या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शितांशू पालटे जैसा. अथवा प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासासू तर ती कळा लागते. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर चंद्राची स्थिती बदलते तैसा चाळिता करणे ज्ञाता वेठीजे करतेपणे तिथीची ते लक्षणे ऐकाता. त्याप्रमाणे आता ज्ञाता इंद्रियाद्वारा व्यवहार करावयास लागल्याबरोबर तो ज्ञाता कर्तेपणाने व्यापला जातो. आता ज्ञाता हा जेव्हा करता होतो त्यावेळची लक्षणे ऐक. तरी बुद्धी आणि मनो चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. तर बुद्धी मन चित्त अहंकार हे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. बाहेरी त्वचा श्रवण चक्षुरसना प्राणो हे पंचविध जानो इंद्रिये गा. अंतःकरणाच्या बाहेर त्वचा कान डोळे जिव्हा व नाक ही 5 प्रकारची ज्ञानेंद्रिये आहेत असे समज. तेथा तुले तव करणे करता कर्तव्या घे उमाने मग तै जरी जाणे सुखा येते. तेव्हा करता जो जीव तो अंतःकरण चतुष्टयाने कर्माचा विचार करतो
व ते कर्म करणे आपल्याला सुखारक होईल असे त्याला जर वाटले तर बाहेरील त्या चक्षु वगैरे 10 इंद्रियांनी लगबगीने उठून कर्म करावयास लागतो. मग तो इंद्रिय कदंबो करविजे तव राबू जव कर्तव्याचा लाभो हाताशी ये. मग आरंभ केलेल्या कर्माचे फल हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून मेहनत करवितो. ना ते कर्तव्य जरी दुःखे फळेलायशे देखे तू लावी त्याग मुखे ती दाही. अथवा त्या कर्तव्याचे दुःख हे फल होईल असे जर त्याला वाटले तर तीच 10ही इंद्रिये त्या कर्माच्या त्यागाकडे लावतो. मग फिटे दुःखाचा ठावो तवर 8वी रात्री दिवो विकनू वाते कारावो जयापरी. मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेल्या शेतकरी मनुष्याला राजा शेत साऱ्याबद्दल राबितो त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठाव ठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रिय समुदायाला राबितो. तैशेनी त्याग स्वीकारी वाता इंद्रियाची धुरी ज्ञाते आती अवधारी करता मनिपे. अर्जुना ऐक, त्याप्रमाणे त्याग स्वीकारणाराच्या क्रियात इंद्रियाचे जू वाहत असताना ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात. आणि कर्तयाचा सर्वकर्मी अवतांची अपरिक्षमी म्हणून इंद्रियाती आम्ही करणे म्हणू. आणि कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये ही अवताप्रमाणे म्हणजे कर्म करण्यास समर्थ असतात म्हणून इंद्रियांना आम्ही करणे म्हणतो. आणि हेची करणेवरी कर्ता क्रिया ज्या उभारी त्या व्यापी ते अवधारी कर्म येथ. आणि याच इंद्रियाच्या योगाने कर्ता ज्या क्रिया उभारतो त्या क्रियाकडून जे व्यापिले जाते ते येथे म्हणजे या जगात कर्म होय. सोनाराच्या बुद्धी लेणे व्यापे चंद्र करी चांदणे का व्यापे वेल्हाळपणे वेली जैशी. सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना व्यापिला जातो अथवा चंद्राच्या किरणाने जसे चांदणे व्यापिले जाते अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापिला जातो. नाना प्रभाव व्यापी प्रकाशू गोडिया इक्षुरसू हे असो अवकाशू आकाशी जैसा. अथवा प्रभेने जसा प्रकाश व्यापिला जातो अथवा उसाचा रस जसा गोडीने व्यापिला जातो ते राहू दे अवकाश जसा आकाशाने व्यापिला जातो. तैशी कर्तयाची क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्म का बोलावया आन नाही. अर्जुना, त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापिले जाते ते कर्म होय या प्रतिपादनात अन्यथा नाही. एवं कर्ता कर्म करण या तिहीचेही लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. हे चतुरांच्या श्रेष्ठ अर्जुना, याप्रमाणे कर्ता कर्म व करण या तिहीचेही तुला लक्षण सांगितले. येथ ज्ञाता ज्ञाननेय हे कर्माची प्रवृत्ती तय तैसेची कर्ता करण कार्य हा कर्म संचयो. येथे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय हे 3 कर्माची प्रेरणा करणारे आहेत व त्याचप्रमाणे कर्ता करण व कार्य हा कर्माचा साठा आहे. वन्नी ठेविला असे धुमू आथी बीजे जेवी द्रुमू कामनी जोडी कामू सदा जैसा. जसा अग्नीच्या ठिकाणी धुरही अगदी ठेवल्यासारखाच आहे, बीजामध्ये झाड जसे ठेवलेले आहे अथवा मनामध्ये काम जसा सदा प्राप्त आहे तैसा कर्ता क्रिया करणे कर्माचे आहे जिंतवणी सोने जैसे खानी सुवर्णाची आहे. त्याप्रमाणे कर्ता क्रिया व करण इंद्रिय ही सर्व कर्माचे जीवन आहेत. ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीला सोनेच जीवन आहे. म्हणून हे कार्य मी करता ऐशाथी जैत पांडुसुता तेथ आत्माधुरी समजता क्रियापाशी. म्हणून अर्जुना, जेथे हे कार्य मी करता असा भाव आहे त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मापासून दूर असतो. या लागी पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असू ही किती जाणताशी तू. हे सुमती अर्जुना, एवढ्या करिता आत्मा कर्मापासून वेगळा आहे आता हे पुन्हा किती सांगावे. आता हे राहू दे,
हे तू जाणतच आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. उर्वरित भाग पुढील व्हिडिओच्या भाग 3 मध्ये वाचण्यात येईल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.